नव्या गणवेशाने फुलले चिमुकल्यांचे चेहरे, कोरेगावातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण। नवा कोरा गणवेश, चेहऱ्यावर खुललेले हास्य आणि डोळ्यात नव्या स्वप्नांची चमक, अशा आनंदमय वातावरणात कोरेगाव शहरातील अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा गुरुवारचा दिवस अविस्मरणीय ठरला। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दिलेला शब्द प्रत्यक्ष उतरवत शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या पुढाकारातून कोरेगाव शहरातील अंगणवाडी, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मॉडर्न इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यालय तसेच सुलतानवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत नवीन शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले। श्री भैरवनाथ मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामुळे अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहरातील सर्व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना नवीन गणवेश देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता। या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी गुरुवारी करण्यात आली। मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले। कित्येक दिवसापासून नवीन गणवेशाची प्रतीक्षा करणाऱ्या चिमुकल्यांच्या हातात जेव्हा नवा कोरा गणवेश, सुबक आणि आकर्षक गणवेश पडला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अक्षरशः पाहण्यासारखा होता। नवीन कपड्यांचा संच हातात घेऊन काही विद्यार्थ्यांनी उत्साहात तो आपल्या मित्रांना दाखवला, तर अनेकांच्या चेहऱ्यावर नव्या पोशाखाची कल्पना करताना उमटलेले निरागस हास्य कार्यक्रमातील प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होते। अंगणवाडीतील या चिमुकल्यासाठी तर हा आनंदाचा क्षणच ठरला। नवा गणवेश म्हणजे केवळ कपड्यांचा संच नाही, तर आत्मविश्वासाची नवी ओळख आहे, अशी भावना या उपक्रमातून व्यक्त झाली। आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत येताना न्यूनगंड वाटू नये, सर्व विद्यार्थ्यांना समानतेची भावना मिळावी आणि शिक्षणाच्या प्रवासात प्रत्येकाला आत्मविश्वासाने पुढे जाता यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे। सर्व विद्यार्थ्यांना एकाच दर्जाचा आणि एकाच रंगाचा गणवेश मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रीमंत गरीब असा भेदभाव राहणार नाही, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली। महागाईच्या काळात गणवेशाचा खर्च कमी झाल्याने गरीब आणि सर्वसामान्य पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे। या उपक्रमाबद्दल पालकांनी शिवसेना आणि प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांचे विशेष आभार मानले। आता 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची विद्यार्थ्यांना विशेष उत्सुकता लागली आहे। नवीन गणवेश परिधान करून शाळेत आणि अंगणवाडीत येत झेंडावंदन करण्याचा आनंद चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आधीच दिसून येत आहे। त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या गणवेश वितरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले। नवा गणवेश हा केवळ कपड्यांचा जोड नसून मुलांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा आणि त्यांना नियमितपणे शाळेत व अंगणवाडीत येण्यासाठी प्रोत्साहित करणारा महत्त्वाचा दुवा आहे। मिळालेल्या पहिल्या गणवेशाच्या नव्या संचाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणलेला आनंद नक्कीच मोलाचा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। यावेळी बोलताना प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे म्हणाले की शिवसेना हा शब्द पाळणाऱ्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। शिवसेनेच्या वर्धापन दिनी आम्ही शब्द दिला होता आणि आज तो शब्द पाळला आहे। प्रत्येक विद्यार्थी गुणवंत व्हावा यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील। कोरेगाव शहरातील विद्यार्थ्यांनी केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही यश संपादन करून कोरेगाव शहराचा नावलौकिक वाढवावा, हीच आमची इच्छा आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। अंगणवाडीच्या विकासासाठी यापूर्वीही योगदान दिले आहे। भविष्यातही अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांच्या विकासासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलवडे यांनी केले। यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र काका बर्गे, उदयसिंह बर्गे, प्राचार्य राजकुमार बर्गे, भागविकास सोसायटीचे चेअरमन संदीप कळशे, सुलतानवाडीचे माजी उपसरपंच सुनील बर्गे, तात्याबा सुतार महाराज, पांडुरंग सुतार, फत्तेसिंह बर्गे, रामभाऊ बर्गे, शिवलिंग बर्गे, विकास बर्गे, सयाजी बर्गे, सुनील निदान, नितीन भाऊ बोतालजी, सुरेश शिंदे, गणेश बर्गे, रणजित भोसले, निलेश घनवट, निशांत माने, बाळासाहेब बर्गे, राहुल फत्तेसिंह बर्गे,
यश बर्गे, अजय बर्गे, राजेश दायमा, सागर संभाजी बर्गे, मिलिंद बर्गे यांच्यासह पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. अत्यंत आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास कोरेगाव शहर व परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला, शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. मानदेश न्यूजचा आवाज बुलंद करण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा. मानदेश न्यूजसाठी कोरेगावहून प्रतिनिधी उपसंपादक पत्रकार दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव. पाहूयात बातमी विस्तृतपणे. तसेच यांनी मला आमंत्रण केले त्याबद्दल धन्यवाद मानतो. मान्यवर आहे त्यांचाही आज धन्यवाद मानतो, आभार मानतो. आज खरं हे दृश्य पाहून मला खूप आनंद होत आहे, कारण आता उद्या पडदा बसलाय आणि आज छोट्या मोठ्या मुलांचा आनंद आहे. आज राजभाऊ यांनी हा उपक्रम राबवला आहे, तो अत्यंत म्हणजे आनंददायी उपक्रम आहे. आणि राजभाऊ बर्गे यांचं मी पहिल्यापासून कार्य पाहत आहे की कोरेगाव शहरामध्ये जे गरजू विद्यार्थी असतील, गरजू गरीब विद्यार्थी असतील त्यांना शैक्षणिक वाटप, साहित्य वाटप हे राजभाऊ बर्गे करत आहे. आम्ही लहानपणी 26 जानेवारी आले, 15 ऑगस्ट आले तरी आम्हाला असं युनिफॉर्म भेटला तर आम्हाला खूप आनंद व्हायचा. आणि आज राजभाऊ सगळ्या जिल्ह्याच्या कायम शेवटी राजाभाऊंचे कायम सोडण्यात असतो. आपण सर्वांनी क्रमांक या ठिकाणी घेतला जाईल. अंगणवाडी क्रमांक 114. ओके ओके. अंगणवाडी क्रमांक 105 एक मिनिट तसंच थांबा. सर मागे झाले का तुमचं? दादा झाले का? सर मागे मागे सर मागे जा मागे सर.
या मागे इकडे 130 फुले असं आहे. अंगणवाडी क्रमांक 102 शांतीनगर. अंगणवाडी क्रमांक 102 शांतीनगर झाले 102-103 फुले असं आहे. 2 आणि 3 आंबेडकर नगर 108 क्रमांक फुले असं आहे. 114 क्रमांक जानेवारी.